गुड इव्हनिंग स्टुडंट्स, वेलकम टू अध्यय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र। आज आपण कम्प्युटर सब्जेक्ट पाहणार आहोत, यामधील विंडोज एक्सपी। आता विंडोज एक्सपी म्हणजे काय, तर हे ऑपरेटिंग सिस्टीमच्या विंडोज एनटी परिवाराचा अलीकडील आपली आवृत्ती आहे असं मानलं जातं। आता विंडोज एक्सपी ही होम हे ग्राहकांसाठी म्हणजेच अथवा घरातल्या वापरकर्त्यासाठी बनवलेलं आहे। काय केलेलं आहे, ग्राहकांसाठी किंवा म्हणजे घरातल्या वापरकर्त्यांसाठी बनवलेलं आहे। काही वैशिष्ट्य आपण खाली चर्चित केलेली आहे। सोपे इन्स्टॉलेशन आणि सुधारणा म्हणजे विंडोज एक्सपी ला स्थापित करण्यास, सोपे करण्यास आणि अद्ययावत ठेवण्यासाठी त्यामध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश होतो। यामध्ये डायनामिक यादृच्छिक अद्यतन म्हणजे विंडोज अद्यतन, फाईल सेटिंग्स केल्यानंतर विझार्ड, टास्कसाठी विविध विझार्ड, मोठ्या प्रमाणात डीव्हीडी ड्राईव्हची निवड करणाऱ्या डिव्हाइसेस यांची सोपी केलेली प्रक्रिया आणि परिणामकारक रीतीने स्थापित केलेली विंडोज एक्सपी कडून परत विंडोज 98 मध्ये म्हणजेच विंडोज ME जाणे याचा काय असतो, समावेश असतो। आता डायनामिक अपडेट आणि विंडोज अपडेट, तर जेव्हा आपण विंडोज एक्सपी मध्ये स्थापन करणार आहोत तेव्हा त्यांचं एक वैशिष्ट्य तुमच्या निदर्शनास येईल। ते म्हणजे काय, तर डायनामिक अद्यतन, नवीनतम पॅचेस, पॅकेजेस आणि फिनेक्स यांना काय होतं, स्थापित करण्याच्या वेळी डाउनलोड आणि स्थापित करू देते। त्यामुळे त्यांची काय होते, विंडोज एक्सपी ची अद्यतन राहते। आता काय होतं, सोपे होण्यासाठी आपण जास्त विझार्ड्स पाहू शकतो की नेटवर्क ट्रान्सफर असेल तर विझार्ड मध्ये ज्या नेटवर्कचं आणि इंटरनेट कनेक्शनचं शेअरिंग करून आणि दोन हार्डवेअर विझार्ड, जोडा विझार्ड आणि नवीन हार्डवेअर सापडले विझार्डचे हे परिणामकारक रीतीने आपण काय करत असतो, प्रदान करत असतो। आता पुढे पाहिलं तर अधिक डिव्हाइस ड्रायव्हर्स, तर अधिक डिव्हाइस जे ड्राईव्ह असल्याने विंडोजचं काय होतं की दुसऱ्या आवृत्तीपेक्षा विंडोज 98, विंडोज मी, विंडोज 2000 अशी चांगली संधी आहे जी तुम्हाला एक नवीन डिव्हाइस लावता तेव्हा विंडोज एक्सपी म्हणजे स्वयंचलित रीतीने त्याचे ड्राईव्ह काय करू शकतो, लोड करू शकतो आणि त्याला योग्य प्रकारे काम करण्यास लावतो। आता पाहूयात की अन्यथा अनेक फायद्यासाठी तुम्ही या डिव्हाइसने काय करू शकता, त्यांच्या सोबत येणाऱ्या योग्य अशा ड्राईव्हच्या मदतीने स्थापित करू शकता। मग आता ड्राईव्ह आणि सेटिंग्स, फाईल विझार्ड, मग फाईल आणि सेटिंग्स ट्रान्सफर विझार्ड हा फाईल स्थलांतरित करण्याचा, एका संगणकापासून दुसऱ्या संगणकाकडे सेटिंग्स करण्याचा किंवा विंडोजच्या एका स्थापितावरून त्या संगणकावर स्थापित करू शकतो। मात्र त्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रोग्राम नवीन संगणकावर पुन्हा स्थापित करावा लागतो। आता पाहिलं तर विंडोज 98 आणि विंडोज ME परत काय असते, तर प्रभावी अनइन्स्टॉल असतं। तर विंडोज एक्सपी मध्ये काही चांगली वैशिष्ट्य आहे, परिणामकारक असे विस्थापित करण्याचे वैशिष्ट्य जे विंडोज 98 दुसरी आवृत्ती आणि विंडोज ME च्या मागे स्थापिताकडे मागे घेऊन जाते। मग मात्र तुम्ही विंडोज आणि NT विंडोज 2000 परत मागून फिरू शकत नाही। बघा आता विंडोज एक्सपी मध्ये काय आहे, तर एक वैशिष्ट्य आहे जे तुमच्या स्क्रीनवरून चित्रांना स्क्रीनवरून सेव्हर स्लाइड शो देऊन म्हणजेच काय होतं की निर्धारित करू शकतं। आणि आय कॅन्डीच्या महत्वाचं हे उदाहरण आहे। जर तुमच्या संगणकाचे हार्डवेअर जे अधिक गरम राहण्याऐवजी अधिक थंड राहत असेल तर तुम्हाला आय कॅन्डी ही एक न स्वीकारता येण्याजोग्या कार्यप्रदर्शनाचा दंड मानला जातो। आता पुढे पाहिलं तर टास्क बार मधील बदल आणि सुधारणा, विंडोज एक्सपी मध्ये काय होतं, तर टास्क बार असंख्य पर्यायांना समाविष्ट करते। मात्र तुम्ही टास्क बारची वर्तणूक विंडोज मागील आवृत्तीप्रमाणे असण्यास नेऊ शकता। आता विंडोज मीडिया प्लेअर आवृत्ती, आता विंडोज मीडिया प्लेअर आवृत्ती म्हणलं तर काय होतं, WMA फाईल आणि MP3 फाईल यांसारख्या फाईल एकत्र करण्यासाठी प्ले करण्याची असलेला
जुकबॉक्स. काय जुकबॉक्स? विंडोज 90 मध्ये सहजपणे न प्ले होणाऱ्या डॅक फाईल यांना सहजपणे विंडोज XPच्या प्लॅटफॉर्मवर सहजपणे काय होतात? चालतात. आता विंडोज मीडिया प्लेअर हा विंडोज 90च्या आवृत्ती मधील पेक्षा योग्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात सुधारण्यात आलेला आहे. विंडोज मूव्ही मेकर. आता विंडोज मूव्ही मेकर म्हणजे काय? तर हे पॅकेज व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी, व्हिडिओ ऑडिओ संपादित करण्यासाठी आणि विंडोजच्या मीडिया स्वरूपामध्ये व्हिडिओ फाईल तयार करण्यासाठी काय केला जातो? वापरला जातो. याला व्हिडिओ मूव्ही मेकर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? व्हिडिओ मूव्ही. आता पुढे बघूयात सीडी बर्निंग क्षमता. आता सीडी बर्निंग क्षमता ही विंडो XP मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. तुम्ही विंडोज एक्सप्लोरर पासून सीडी तयार करू शकता आणि विंडोज मीडिया प्लेअर पासून देखील तयार करू शकता. आता संक्षेप केलेले फोल्डर, संक्षेप केलेले फाइल्स आणि फोल्डर हे विंडोज XP मध्ये अंतर्भूत केलेले आहेत. झिप करण्यासाठी तुम्हाला कोणतेही सॉफ्टवेअर लागत नाही. WinZip 7 हे विंडोज XP मध्ये डिफॉल्ट रीतीने देण्यात आलेलं आहे. अतिशय उपयोगी विंकी. आता विंकी म्हणजे काय? तर कीबोर्ड वरील ही विंडोज की आहे. कीबोर्ड वरील ही विंडोज की आहे. या कीला विंडोजचा लोगो आहे. ही की अल्ट कंट्रोल कीच्या पुढे असते. अल्ट कंट्रोल कीच्या पुढे असते. काही विंडोज की विंकी कीज हे संयोजकाने खालील प्रमाणे आहेत की विंकी प्लस ब्रेक म्हणजे सिस्टीमचे गुणधर्म दाखवा, किंवा विंकी टॅब म्हणजे टास्कबार मधील पुढील बटनांकडे कंट्रोल हलवा, विंकी बी म्हणजे लक्ष सूचनांच्या क्षेत्राकडे हलवा, विंकी डी डेस्कटॉप दाखवा, विंकी ई माझा संगणक दाखवून एक्सप्लोर विंडो उघडा, विंकी एफ शोध परिणाम विंडो म्हणजे सर्च विंडो व्हिडिओचा शोध साथीदार सक्रिय होतो, आणि विंकी F1 म्हणजे मदत आणि आधार. या पद्धतीचं आहे. आता पहा, यानंतर इंटरनेट एक्सप्लोररची नवीन निर्मिती. तर इंटरनेट एक्सप्लोररची आवृत्ती विंडोज XP मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आवृत्ती 6 ची तुलना करता नवीन मीडिया बार थेट इंटरनेट एक्सप्लोरर ऐकणे अधिक काय होतं? सोपं जातं. आणि एक्सप्लोरर 6 मध्ये मायक्रो मीडिया फ्लॅश, शॉक शेव अॅनिमेशन आणि स्टाईल शीट लेव्हल 1च्या कॅसेडिंग साठी समर्थन अंतर्भूत आहे. या अतिरिक्त काय होतं? सॉफ्टवेअरच्या गरजेशिवाय अधिक प्रमाणात अॅनिमेशन प्ले करता येईल, हा त्याचा अंतिम परिणाम आहे. MSN एक्सप्लोरर. आता विंडोज XP मध्ये एक्सप्लोररचा समावेश आहे. जर तुमच्याकडे ISP नसेल तर तुम्हाला इंटरनेटलाही जोडू शकता. आता ग्राफिकल युजर इंटरफेस GUI इंटरनल एक्सप्लोरर आवृत्ती 6 विंडोज XP मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, आणि आवृत्ती 6 ची तुलना करता नवीन मीडिया बार थेट इंटरनेट एक्सप्लोरर प्रवाहित ऑडिओ ऐकणे अधिक सोपे करतो. इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये 6 मध्ये मायक्रो मीडिया फ्लॅश, शॉकवेव्ह अॅनिमेशन साठी स्टाईल शीट लेवल 1च्या कॅसेडिंग साठी समर्थन अंतर्भूत आहे. अतिरिक्त सॉफ्टवेअरच्या गरजेशिवाय अधिक प्रमाणात अॅनिमेशन प्ले करता येईल, हा त्याचा अंतिम परिणाम असेल. मल्टीटास्किंग. मल्टीटास्किंगचा संदर्भ एकाधिक टास्क एकाच वेळी करण्याशी आहे. विंडोज XP मध्ये तुम्ही एकाधिक सॉफ्टवेअर उघडू शकता. त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक दस्तऐवज एकाच वेळी त्याच किंवा वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मध्येही उघडू शकता. तुम्ही टास्कबार किंवा अल्ट प्लस टॅब कीचा वापर करून एकत्रित करून सहजपणे आपण सॉफ्टवेअर मधून काय करतो? दुसऱ्यामध्ये सहजपणे असते. या वैशिष्ट्याला मल्टीटास्किंग असं म्हणतात. त्या वैशिष्ट्याला काय म्हणतात? मल्टीटास्किंग असं म्हटलं जातं. आता लिंकिंग. या वैशिष्ट्याने काय होते? 2 फाईल मध्ये संबंध निर्माण करू शकता, ज्यामुळे जर तुम्ही स्रोत फाईलच्या सामग्रीच्या आतमध्ये जर काही बदल, हे जे स्रोत आहेत ते मजकूर फाईल्स असते, डबल क्लिक करून लक्ष्य फाईल देखील त्याप्रमाणे आपण काय करू शकतो? प्रभावित होईल. आता स्रोत फाईल उघडी केली जाते. तुम्ही करत असलेले कोणतेही बदल हे जे आहेत फाईलच्या खाली जतन करून काय करता यावेत, याचा परिणाम ही न चुकता लक्ष फाईलच्या आत येईल. अशा पद्धतीने हे झालेले
असतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर एम्बेडिंग म्हणजेच प्लग अँड प्ले या वैशिष्ट्याचा उपयोग विंडोज एक्सपीच्या ड्रायव्हर सूचीमधून अशा सॉफ्टवेअरचा वापर करून कोणतेही नवीन हार्डवेअर डिव्हाइस सक्रिय करण्यासाठी केला जातो. जर त्याचा संबंध डिव्हाइस ड्रायव्हर या विंडोज एक्सपीच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या आत उपलब्ध नसल्यास ऑपरेटिंग सिस्टीमचा एक संकेत देईल जो त्या संबंधित ड्रायव्हरला रन करण्यासाठी देईल. ही विंडोज एक्सपीची असामान्य प्रक्रियेला प्लग इन प्ले म्हणून ओळखले जाते. लक्षात घ्या, ही प्रक्रिया कार्यरत करण्यासाठी तो हार्डवेअर घटक जोडा आणि पीसी सुरू करा. त्याच्यानंतर प्लग इन प्ले प्रोग्रामच्या माध्यमातून ऑपरेटिंग सिस्टीमचा नवीन जोडणीला तपासेल. जर विंडोज एक्सपी नवीन ड्रायव्हर प्रदान करण्यास काय झाल्या अक्षम ठरल्यास तुम्हाला तो डिव्हाइस ड्रायव्हरच्या बाह्यरीतीने एकतर सीडीच्या माध्यमातून किंवा फ्लिपीच्या ज्या विक्रेत्याने डिव्हाइस विकत घेताना त्यांच्या सोबत दिलेली असते. ही पीसी हा कार्यरत मोड मध्ये असल्यास तुम्ही कोणतेही नवीन डिव्हाइस त्यांच्याकडून काय करू शकता, जोडू शकता किंवा सध्या अस्तित्वात असलेल्याला काय करू शकत असता, बदल करू शकता. लक्षात घ्या, ही जोडणी झाल्यानंतर लगेच हे प्लग काय होतं की प्लग अँड प्ले वैशिष्ट्य तात्काळ प्रारंभात होणार आहे. मात्र अशा प्रकारची जोडणी ही संगणकासाठी काय आहे, धोकादायक ठरू शकते. संगणकाचा कोणताही भाग हा क्रॅश करू शकतो. त्यामुळे या प्रकारची जोडणी टाळणे अधिक सोयीस्कर असते. नोटपॅड साध्या लिखाणासाठी वापरले जाते. वर्डपॅड छोट्या डॉक्युमेंटसाठी वापरले जाते. पेंटिंग साठी वापरलं जातं. बघा, नोटपॅड हे काय केलं जातं, साध्या लिखाणासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर वर्डपॅड हे छोट्या डॉक्युमेंटसाठी वापरलं जातं. त्याचबरोबर पेंट असेल तर ते पेंटिंग साठी काय केलं जातं, वापरलं जातं. आता नोटपॅड हा विंडोज एक्सपीचा डिफॉल्ट वर्ड प्रोसेसर आहे. काय आहे, डिफॉल्ट वर्ड प्रोसेसर आहे. हे सॉफ्टवेअर हे विंडोज एक्सपी स्थापित झाल्यानंतर उपलब्ध होते आणि नोटपॅड हे मजकूर ठेवण्यासाठी वापरले जाते. मजकूर वापरण्यासाठी वापरलं जातं. मात्र ते कोणत्याही प्रकारचे प्रगत डेस्क फॉर्मॅटिंग समर्थित करत नाही. नोटपॅडद्वारे तयार करण्यात आलेल्या फाईलला मुख्यत्वे करून टेक्स्ट फाईल म्हणून ओळखल्या जातात. काय जातात, टेक्स्ट फाईल म्हणून ओळखल्या जातात. नोटपॅड फाईलचे डिफॉल्ट एक्सटेन्शन हे TXT असे असते. नोटपॅड उघडण्यासाठी स्टार्ट मेनू, प्रोग्राम, ऍक्सेसरीज, नोटपॅड मध्ये जावा आणि खालील विंडो दर्शमान होईल. म्हणजे त्यावेळेस काय होतं, खालील विंडो काय होतं, दर्शविला जातो. लक्षात येते, हे नोटपॅडचं काय होते, आपल्याला विंडो दिसून येते. लक्षात येते. नेक्स्ट पेज. या विंडो टायटल बार, मेनू बार, स्क्रोल बार, टेक्स्ट साठी क्षेत्र यांचा समावेश असतो. मजकूर फॉर्मॅट मध्ये बनण्यासाठी निवडा आणि एडिट मेनू फॉन्ट मध्ये निवडा. इथे तुम्ही फक्त फॉन्टचा चेहरा, फॉन्टचा आकार आणि फॉन्टची स्टाईल आपण काय करू शकतो, बदलू शकतो. आता नोटपॅड मध्ये कोणत्याही फुटपट्टीचा आधार देत नाही, कोणतेही टेक्स्ट रॅपिंगची संकल्पना नाहीये. तर काय होतं, तुम्हाला कोणतेही तपशील नवीन ओळीवर लिहायचं असेल तुम्ही एंटर की दाबणे आवश्यक असतं. सेव्ह फाईल करण्यासाठी उघडा, फाईल सेव्ह, फाईलचे नाव द्या आणि सेव्ह म्हणा. मग आपली फाईल काय होते, आपण जे काम केलेलं आहे तर ते सेव्ह करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. म्हणजे ती काय असतं, आधी फाईल मध्ये सिलेक्ट द्यायचं, त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं. सेव्ह बटनानंतर क्लिक केल्यानंतर काय करायचं, फाईलचं नाव द्यायचं आणि सेव्ह म्हणायचं. अशा पद्धतीने हे आहे. यानंतर आपण पाहूयात नोटपॅडचा फायदा. काय आहे नोटपॅडचा फायदा.
आता जर MS ऑफिस इन्स्टॉल नसेल आणि जर तुम्हाला काही महत्वाचा मजकूर भविष्यकालीन संदर्भासाठी ठेवायचा असेल, तुम्ही नोटपॅड यासाठी वापरू शकता. या प्रकारची फाईल MS-DOS मधून उघडू शकता आणि तुम्ही फाईल मध्ये थेट बदल करू शकता. वर्डपॅड म्हणजे काय? वर्डपॅड म्हणजे काय तर वर्डपॅड हा लहान डॉक्युमेंट्स मधील एक मजकूर सुधारण्यासाठीचा एडिटर आहे. लहान डॉक्युमेंट्स मधील काय मजकूर सुधारण्यासाठीचा एडिटर आहे. हा विंडोज साठीचा मूळ वर्ड प्रोसेसर आहे. हे सॉफ्टवेअर विंडोज XP च्या इन्स्टॉलेशन नंतर उपलब्ध होते. हे साधारणपणे एका डॉक्युमेंट मधील मजकूर ठेवण्यासाठी वापरला जातो. तिथं मजकुराची सुधारणा, फॉर्मॅटिंग आणि प्रिंटिंग देखील आवश्यक आहे. वर्ड फाईलचे एक्सटेन्शन WRI आहे. उघडण्यासाठी उघडा, स्टार्ट मेनू, प्रोग्राम्स, एक्सेसरीज, वर्डपॅड अशी विंडो काय असेल आपल्याला दिसू लागते. बघा, पहिल्यांदा जायचं स्टार्टला क्लिक करायचं, स्टार्ट बटनावर, त्याच्यानंतर मेनू, त्याच्यानंतर प्रोग्राम्स, त्याच्यानंतर ऍक्सेसरीज, त्याच्यानंतर वर्डपॅड, या विंडो दिसू लागतील. लक्षात आलं तुमच्या? वर्डपॅडचे घटक. आता टायटल बार, मेनू बार, स्टँडर्ड बार, फॉर्मॅटिंग बार, रूलर, डॉक्युमेंट बार आणि स्टेटस बार हे वर्डपॅडचे घटक आहेत. काय आहेत? वर्डपॅडचे घटक आहेत. वर्डपॅड मध्ये काम करताना आपण बघा एक रिक्त दस्तऐवज मिळेल की आपला जो रिक्त आहे. आता दस्तऐवजाच्या क्षेत्राच्या सुरुवातीच्या भागात एक लुकलुक करणारी उभी रेषा दिसेल, ज्याला आपण काय म्हणतो? कर्सर म्हणतो. काय म्हणतो? कर्सर म्हणतो. तो मजकूर कोठे समाविष्ट केले जाईल तो ते दर्शवितो. तुम्ही बघा कीबोर्डच्या स्वरूपीत टायपिंग करून येथे मजकूर ठेवू शकता. कोणताही मजकूर स्वरूपित करण्यासाठी बघा सामग्री जी आहे माऊसच्या सहाय्याने एकतर स्वरूपन साधनपट्टी टूलबॉक्स ऍक्सेस करतो किंवा स्वरूपन बार मध्ये प्रवेश करून किंवा फॉर्मॅट मेनू साठी आपण जातो. आता मेनू ऑप्शन हे फॉन्ट मध्ये परिभाषित केलेले आहेत, मात्र काही नवीन मेनू सादर करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे इन्स्टंट आणि फॉर्मॅट मेनू आहेत. काय आहेत? इन्स्टंट आणि फॉर्मॅट मेनू आहे. आता सारांश बघितलं तर CD बर्निंगची क्षमता आहे ही विंडोज XP मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. काय आहे? अंतर्भूत करण्यात आलेली आहे. तुम्ही विंडोज एक्सप्लोअर पासून CD तयार करू शकता आणि विंडोज मीडिया प्लेअर पासून देखील तयार करू शकता. आता या वैशिष्ट्याचा उपयोग हा विंडोज XPच्या ड्राईव्हच्या सूचीमधून योग्य अशा सॉफ्टवेअरचा वापर करून कोणतेही नवीन हार्डवेअर डिव्हाइस सक्रिय करण्यासाठी केला जातो. जर त्याचा संबंधित डिव्हाइस ड्रायव्हर या विंडोज XPच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या आत उपलब्ध नसल्यास ऑपरेटिंग सिस्टीम स्वतःच एक संदेश संकेत देईल जो त्या संबंधित डिव्हाइस ड्रायव्हरला रन करण्यासाठी काय असेल देईल. आता वर्ड फाईलचे एक्सटेन्शन WR आहे. बघा वर्ड फाईलचे एक्सटेन्शन काय आहे? WRI आहे. आता स्वाध्याय पाहिला तर आपण खालील प्रश्नाचे बघूयात. विंडोज XP म्हणजे काय? अभ्यासासाठी तुम्ही हे लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. विंडोज XP म्हणजे काय? मल्टीटास्किंग म्हणजे काय? विंडोज XP म्हणजे काय? मल्टीटास्किंग म्हणजे काय? एम्बेडिंग याचा अर्थ काय होतो? लिंकिंग याचा अर्थ काय होतो? आणि प्लग इन प्ले याचा अर्थ काय होतो? आता बघा पुढे नोटपॅड अथवा वर्डपॅड उघडलो तर आणि खालील गोष्टी आपण टाईप करा. तर कमीत कमी 3 मिनिटे किंवा तुमच्या नावाने फाईल सेव्ह करा. आता अशा पद्धतीने आपण लिहिलं यूज न्यूमेरिक कॅड वगैरे नाही का, हे सगळे आपण जर लिहिलं आणि आपण किती मिनिटं लागतील? कमीत कमी 3 मिनिटं. किती मिनिटं लागतील?
3 मिनिटं. लक्षात ठेवा, या पद्धतीने हे आपण करू शकतो. लक्षात येते. त्याचबरोबर आपण संगणकाचं पाहणार आहोत. संगणक हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वापरकर्त्याकडून काय होतं, इनपुट देतं. काय होतं, इनपुट घेते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून वापरकर्त्याला आउटपुट देतो. इनपुट, आता इनपुट म्हणजे कमांड किंवा इन्स्ट्रक्शन ज्या वापरकर्त्या संगणकाला उपाय माहिती करून घेण्यास देतो. प्रक्रिया, आता संगणकाला आपली भाषा कळत नाही, त्याला फक्त बायनरी लँग्वेज कळते. काय करते, बायनरी लँग्वेज करते जी 0111 अशी असते. संगणक प्रथम आपली भाषा समजावून घेण्यासाठी बायनरी मध्ये रूपांतर करतो. काय करतो, बायनरी मध्ये रूपांतर करतो आणि नंतर पुन्हा बायनरी डेटाला वापरकर्त्याला परिणाम समजावा म्हणून त्याच्या भाषेमध्ये काय करत असतो, रूपांतरित करत असतो. आता आउटपुट पाहिलं तर आउटपुट म्हणजे काय, तर एका विशिष्ट इनपुट वरून संगणकाने दिलेला परिणाम. एका विशिष्ट इनपुट वरून संगणकाने दिलेला परिणाम म्हणजे आउटपुट होय. समजा वापरकर्त्याला 2+2 चा परिणाम ही माहिती करून घ्यायचा असल्यास त्या केसमध्ये 2+2 हा काय आहे, इनपुट आहे. हा इनपुट घेतल्यानंतर समजावून घेतल्यानंतर बायनरी लँग्वेज मध्ये रूपांतर केल्यानंतर या बायनरी लँग्वेजच्या काय होतं, याचं रूपांतर होतं आणि याच्यावर प्रक्रिया झाल्यावर काय होतं, आपल्याला 2+2 बरोबर काय भेटतं, 4 असं भेटतं. याचा परिणाम काय होय, आउटपुट होय. लक्षात घ्या. संगणकाचे मूलभूत फायदे. गती, आता गती काय असते, तो मोठ्या प्रमाणात काही सेकंदामध्ये करू शकतो. जो मानवाला एक दिवस, पूर्ण दिवस लागू शकतो तेच काम अतिशय थोड्या वेळामध्ये करू शकतो. संगणकाचा वेग हा मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद आणि पिकोसेकंदामध्ये मोजला जातो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर असते अचूकता. संगणक हा 100% अचूक असतो आणि ते अंकगणितीय गणना, तर्कसंगत क्रिया ही तेवढ्याच अचूकतेने करू शकतो. संगणक चुका करू शकतो, मात्र ती चूक मानवाची असते. ती चूक डेटा भरल्यामुळे किंवा प्रोग्रामद्वारे चुकीची सेटिंग्स केल्यामुळे होऊ शकते. आता दीर्घोत्तर क्षमता म्हणले, जर तुम्ही 3 तास काम केलेस, तुम्हाला लक्ष म्हणजे आपण लक्ष म्हणजे दिलं नाही किंवा थकल्यासारखं होतं बरोबर, कंटिन्युअसली काम केल्यानंतर, परंतु एक सुरी झालं. मात्र संगणक सर्वांपासून मुक्त आहे, म्हणजे त्याला कोणताही परिणाम, त्याच्या वेगावर कोणताच परिणाम पडत नाही. तो त्या वेगानेच काय करत असतो, काम करत असतो. त्याचबरोबर बघूयात आपण की हे संगणकाची पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी. संगणकाच्या पहिल्या पिढीचे इलेक्ट्रॉनिक संगणक व्हॅक्यूम टॅबचा वापर होतो. ते संगणक आकाराने कसं असतं, फार मोठे असतं आणि त्यांना एअर कंडिशनरची आवश्यकता. इनपुट आणि आउटपुट युनिट्स हे पंचड कार्ड रीडर आणि कार्ड पंचेस हे असतं. त्याचबरोबर दुसरी पिढी म्हणलं तर ट्रान्झिस्टर आणि सॉलिड स्टेट उपकरणाचा वापर करण्यात येतो. व्हॅक्यूम ट्यूब पेक्षा लहान होती आणि ते कमी उष्णता निर्माण करीत होते. त्याला IBM 1401 हा सर्वात लोकप्रिय दुसऱ्या पिढीचा काय होता, संगणक होता. संगणकाची तिसरी पिढी म्हणजे IC आणि ह्याला प्रोटॉन आणि कोबोल या हाय लेवल लँग्वेजचा वापर करण्याची मुभा दिली. मिनी कम्प्युटर्स हे तिसऱ्या पिढीच्या संगणकाच्या विकासामधील पैकी एक संगणक होय. त्यानंतर आपण पाहूयात संगणकाची चौथ्या पिढीचे मशीन्स म्हणजे 1970च्या दशकामध्ये अद्याप नवीन असलेले तंत्रज्ञान वापरून ज्याने त्यांना तिसऱ्या पिढीतील संगणकापेक्षा अधिक लहान आणि अधिक वेगवान करण्यास सक्षम करून अवतरल्या. अनेक प्रकारचे टर्मिनल आणि कम्प्युटर ऍक्सेसचे प्रकार हे देखील त्यावेळेस काय करण्यात आलेले होते, विकसित करण्यात आलेले होते. अशा पद्धतीने बघा संगणकाच्या वेगवेगळ्या पिढ्या होऊन गेल्या. आणि त्याच्यानंतर संगणकाचं वर्गीकरण म्हणलं तर अॅनालॉग, बरोबर की नाही. संगणक जे मोजता येणाऱ्या मात्रा जसे की व्होल्टेज, गिरेजचे फिरणे इत्यादी मोजून यांना संख्या म्हणून सादर न करता प्रॉब्लेम सोडवण्यासाठी डेटच्या स्वरूपात सादर करू शकतो. अशा पद्धतीचं आहे. लक्षात घ्या. अॅनालॉग संगणक गिरेजचे फिरणे इत्यादी मोजून हे केलं जातं. हायब्रिड संगणक अॅनालॉग आणि डिजिटल संगणकीय प्रणालीचे एकत्रीकरण असते, त्याला हायब्रिड संगणक असे म्हणतात. संगणकाचे 2 घटक पडतात की
अशा प्रकारची उपकरणे ज्यांना तुम्ही पाहू शकता, स्पर्श करू शकता आणि जी भौतिकरित्या अस्तित्वात असतात त्यांना हार्डवेअर डिव्हाइस म्हणतात. त्यांना काय म्हणतात? हार्डवेअर डिव्हाइस. उदाहरणार्थ माऊस, मॉनिटर, कीबोर्ड, सीपीयू. आणि सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्राम किंवा असे काही जे संगणकात कार्य करते त्याला सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. तांत्रिकदृष्ट्या सॉफ्टवेअर ही एक प्रकारच्या प्रोग्रामच्या स्वरूपातील सर्वसामान्य संज्ञा आहे. बघा, ही काय आहे? सर्वसामान्य संज्ञा आहे आणि जी संगणक आणि संबंधित डिव्हाइस चालवण्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ MS ऑफिस, टॅली, कोरल ड्रॉ, VSP मीडिया प्लेअर आणि कोणतेही गेम्स इत्यादी या पद्धतीचं काय केलं जातं? वापर केला जातो. हे सर्वांना समजलंच असेल. थँक्यू.